5 वर्षानंतर मी साहेबांना सांगितलं की साहेब मी इलेक्शन लढू शकते, पण मी लोकांची सेवा नाही करू शकणार. म्हणून मला इलेक्शन 5 वर्षानंतर मी संघटनेत काम करीन, पण मला हे 5 वर्षाची संधी द्या. पण मला ऐकण्यात नाही आलं आणि राजकारण करून मला तिकीट नाकारलं. तरी मी खुश होती. 2 दिवस जरा नाराज राहिली. नंतर मी माझ्या परीने खूप मेहनत केली आणि रात्रंदिवस मेहनत करून आमच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि खरोखर उमेदवार निवडून आला. त्याचं मला अभिमानच होता की माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आणला. पण आज त्यानंतर उमेदवार निवडून आल्यानंतर ज्या प्रकारची वागणूक आपल्याला पाहिजे, ज्या प्रकारे आपल्याला मान सन्मान पाहिजे ते मिळत नसेल तर आपण कुठे जायचं. म्हणून मी हा नमस्कार, CN न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत जोगेश्वरीमध्ये. शिवसेनेमध्ये ज्यांनी आपली 40 वर्ष प्रदीर्घ सेवा दिली त्या राजुलताई पटेल यांच्याशी बातचीत करायला आज आपण आलेलो आहोत. ताई, तुमचं स्वागत आहे. मला सांगा, 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तुम्ही आता शिंदे गटामध्ये सामील झालात, त्याच्यामागे काय कारण आहे? खरं बघताना शिवसेनेच्या विरोधात मी नाही आहे. शिवसेना पक्षाने मला भरभरून दिलं आहे. मी 4 वेळा नगरसेविका झाली. मला सगळ्या बाबतीत मदत केली आहे. उद्धवजींच्या विरोधात नाही आहे. पण खरं जे विभागातलं कुरघोडीचं राजकारण आहे त्याला कंटाळून शेवटी मला आज निघावं लागलं आहे आणि त्या कुरघोडीमुळे मला आज स्वतःला असं वाटतं आहे की मी खूप उशीर केलं. मी ह्यापूर्वीच शिंदे गटात यायला पाहिजे होतं आणि त्या हिशोबाने मला हा पाऊल उचलायला लागलं. त्याबरोबरच शिंदे साहेबांचं जे काम करण्याची पद्धत आहे, जे त्यांची आपण म्हणतो तसं की काम करण्याच्या त्यांच्या ज्या पद्धतीमुळे मला खरोखर प्रेरित केलं की त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर काम करावं म्हणून. ताई, सोमवारी तुम्ही शिंदे गटात पक्षप्रवेश केला, त्याच्यानंतर या पूर्ण विभागामध्ये किंवा एकूणच बरंच राजकारण शिजतंय, त्यावर तुमचं काय मत आहे? कसं आहे, आज 40 वर्ष मी या विभागात होती. बाळासाहेबांनी मला रणरागिणी नाव दिलेलं, एक वाघीण सांगितलेली आणि साहेबांनी मला आठवतं आहे हे जे फोटो माझ्यावरती आहे, या फोटोवर रवी म्हात्रेला मला हात लावून सांगितलेलं की ही केव्हाही आली तर हिला पहिलं माझ्याजवळ वरती आणायची. आणि असे हे बाळासाहेब ज्यांनी मला खरोखर खूप मोठी केली. आज साहेबांच्या एक आदेशाचं आम्ही पालन केलं आणि शिवसेनेच्या आदेशाचं पालन केलं. आणि आता मी जर दुसऱ्या पक्षात गेली तर कोणालाही त्रास होणारच आणि कोणताही पक्ष असेल त्याला त्रास होणार. तर त्या हिशोबाने ते लोक त्यांचं राजकारण करत आहेत. ते खोटं बोलत आहेत, ते धडाधड ज्याला म्हणतात की खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रकारचं त्यांचं चाललेलं आहे. पण करू द्या, जेवढं करायचं आहे तेवढं करा. शेवटी सच्चाईची जीत होते, एवढं मला माहिती आहे. ताई, 2024 विधानसभा इलेक्शनसाठी निवडणुकीसाठी तुम्ही तिकिटासाठी इच्छुक होतात, पण तुम्हाला तिकीट देण्यात आलं नाही, तिकीट नाकारलं. याच्याबद्दल काय सांगाल? पण तुम्ही निवडणुकीमध्ये मनापासून काम केलं, एक कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता म्हणून काम केलं, मग असं तुम्हाला तिकीट नाकारण्यात आलं, डावलण्यात आलं, याच्याबद्दल तुम्हाला खंत वाटते का? खरं बघताना मला 2014लाच पहिल्यांदा तिकीट दिलेली आणि थोडीशी एक छोटीशी चुकीमुळे माझा फॉर्म कॅन्सल झाला. मी आमदारकीचं फॉर्म पहिल्यांदा भरत होती, पण माझ्या शेजारी बसणारी लोक हे माझ्याबरोबर होते आणि त्यांना अनुभव होता. पण त्यांनी कोणी मला सांगितलं नाही की तू शपथ घे, आणि शपथ न घेतल्यामुळे माझा फॉर्म कॅन्सल झाला. 2014ला कॅन्सल झाल्यामुळे मी 2019ला बोलली की मी माझ्या पक्षाची जागा जी मी खाली ठेवली, माझ्यामुळे आज एक भाजपचा उमेदवार निवडून आला, तर मी ती जागा भरून देईन. आणि मी 2019ला अपक्ष उभी राहिली. 2019ला जेव्हा मी अपक्ष उभी राहिली तेव्हा मला पक्षाने मदत केली. खोटं नाही सांगणार मी, कोणत्याही गोष्टीत पक्षाने मला मदत केली. पण इथलं जे विभागातलं कुरघोडीचं राजकारण असतं त्याच्यात विभागाच्या नद्रष्ट लोकांनी मला पाडण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला. तरीही मी 32,800 मतं घेतली आणि मला एवढी मोठी मतं, म्हणजे अपक्ष उमेदवार एक 8-10 दिवसापूर्वी नक्की केलं. आणि आपल्याला सांगताना मला, म्हणजे माझे मिस्टरांना त्यावेळेस वारून अवघे 3 महिने झालेले, तरी पण मी त्या बाबतीत मी विचार केला नाही. मला माझ्या पक्षासाठी करायचं आहे, माझ्या पक्षाला मोठं करायचं आहे. माझ्या पक्षाचा एक आमदार माझ्यामुळे कमी झाला तर मी ते आणीन आणि हे केलं. पण माझ्या पक्षातल्याच लोकांनी मला मदत न केल्यामुळे 2019ला मी हारली. त्या हारल्यानंतर असं झालं की आज 2024ला मला वाटलेलं माझाच पक्ष तिकीट देणार मी, आणि मी आमच्या वरिष्ठांना सगळ्यांना सांगितलं
की मला हे 5 वर्षच कार्य करायचं आहे. 5 वर्षानंतर मी साहेबांना सांगितलं की साहेब मी इलेक्शन लढू शकते, पण मी लोकांची सेवा नाही करू शकणार. म्हणून मला इलेक्शन 5 वर्षानंतर मी संघटनेत काम करीन, पण मला हे 5 वर्षाची संधी द्या. पण मला ऐकण्यात नाही आलं आणि राजकारण करून मला तिकीट नाकारलं. तरी मी खुश होती. 2 दिवस जरा नाराज राहिली. नंतर मी माझ्या परीने खूप मेहनत केली आणि रात्रंदिवस मेहनत करून आमच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले मी. आणि खरोखर उमेदवार निवडून आला, त्याचं मला अभिमानच होता की माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आणला आम्ही. पण आज त्यानंतर उमेदवार निवडून आल्यानंतर ज्या प्रकारची वागणूक आपल्याला पाहिजे, ज्या प्रकारे आपल्याला मान सन्मान पाहिजे ते मिळत नसेल तर आपण कुठे जायचं, म्हणून मी हा विचार केला. ताई, गेली तुम्ही 7 वर्ष कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी तुमची खूप इच्छा होती. त्याच्यासाठी तुम्ही खूप त्याग केला, बलिदान केला. अनवाणी पायात कुठलंही चप्पल न घालता तुम्ही सगळीकडे फिरलात. तर ही तळमळ, ही खंत, हे जे बलिदान आहे याचं कुठेतरी दखल घेतली गेली नाही. तुम्हाला असं वाईट वाटतं का? खरं बघताना मी ज्या वेळेस आहे ना 2012ला हारली होती, लोखंडवाल्यातनं मला तिकीट दिली होती, 180 मतांनी हारली. रात्री 10 वाजता मला बाळासाहेबांनी फोन केला आणि मला सांगितलं उद्या सकाळी मला येऊन भेट, तू का हारली ते सांग मला. सकाळी 9ला उद्धवजींनी फोन केला आणि सांगितलं ये. पण आमच्याच विभागातील विभाग प्रमुखांनी मला सांगितलं की तुम्ही आज जाऊ नका, नंतर आपण बघूया. आणि नंतर माझे फोन कोणी उचलले नाही आणि मला पाठवली नाही आणि माझं नाव पक्षात खराब झालं. पक्षात म्हणजे उद्धवजींनी मला महापौर निवडणुकीच्या टायमाला सांगितलं की ताई तुम्हाला साहेबांनी बोलवलं तरी तुम्ही नाही आलात. आणि खरोखर वाईट वाटतं आहे की अशा प्रकारची राजकारणं चालू होती. आणि तरी माझी इच्छा एकच होती की माझा पक्ष मोठा व्हावा. मी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या लोकांना कुठेही जर कुठे माझ्यावर पण किंवा तरी कारण माणूस आहे मी, काम करताना चुकतो माणूस, तर चुकली किंवा काय झालं तर कार्यकर्त्यांना सांगायची मी चुकली आहे, पण तुम्ही संघटना सोडू नका, संघटना आपली मोठी पाहिली पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यामुळे मी खरं बघताना मला एकच इच्छा होती की शिवसेनेचा मुख्यमंत्री बसावा. आणि त्यासाठी मी 2012ला माझ्या पायात चपला घालत नव्हती. 12 ते 19 मी चपला घातल्या नाही. 19ला जेव्हा उद्धवजी माननीय मुख्यमंत्री झाले तेव्हा मी उद्धवजींचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कमीत कमी 4 बस घेऊन मी 3.5 पीठाची मानता घेतलेली. म्हणजे मी असं घेतलेलं की 51 महिलांद्वारा 51 महिलांच्याद्वारा तुमची ओटी भरीन 3.5 पीठाची. आणि त्या 3.5 पीठाला मी 251 महिलांना नेऊन मी तिथे ओटी भरून खरं बघताना खूप आनंद होता. तो क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा होता आणि अशा क्षणात आम्ही कार्य केलं होतं. आणि मला ह्याच्यात माझा स्वार्थ काही नव्हता. उद्धवजी मुख्यमंत्री होणार, माझा पक्ष मोठा होणार, हेच एक स्वार्थ होता. पण असे निस्वार्थ भावे काम करणं हे सगळ्या स्वार्थी लोकांना जमत नाही. म्हणून स्वार्थी लोक आपल्या स्वार्थापोटी माझं राजकारण करतायत हे मला आत्ता कळतं आहे आणि हे खूप उशिराने कळलं आहे, ह्याचं मला खंत वाटते. ताई, एक निष्ठावान कार्यकर्ता आहे तुम्ही, जुन्या बुजुर्ग कार्यकर्ता आहे. आता शिवसेनेने, उभाटा सरकारने हा असा निष्ठावान कार्यकर्ता, तळागाळातली महिला संघटक गमावली आहे. येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचा फटका उभाटा सरकारला बसेल असं तुम्हाला वाटतं? काय मत आहे तुमचं? बघा, मी एकच सांगेन की जे निष्ठावान शिवसैनिक, आम्ही आत्ताही कुठल्याही पक्षाने ऑफर दिली त्या पक्षात नाही गेलो, आम्ही शिवसेनेतच राहिलो. आम्हाला शेवटी बाळासाहेबांचे आशीर्वादच पाहिजे आणि त्या शिवसेनेचं कसंही करून भलं व्हावं हेच विचार करणार. आणि त्याचं कारण असं आहे की आज आपण ज्या पक्षासाठी 40 वर्ष मेहनत केली त्या पक्षाला जर आपली किंमत नसेल तर आपण काय करू शकतो आहे आणि कशाला आपण काय बोलायचं. आज मी जेव्हा 7 वर्ष चपला नाही घातला, मला कोणी विचारलं नाही आणि मला आज वाईट वाटतं आहे केव्हा की मी जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा गेले तेव्हा मी ठाण्यात आणि कल्याणला जाऊन त्यांना खूप उलटं बोलून आलेली, माझ्यावर केस झालेली. मी महिना ते 1.5 महिना घराच्या बाहेर फिरत होती, मला त्रास होत होता. पण मला कोणी पक्षातल्या लोकांनी विचारलं नाही की तू काय करते, कुठे जाते. केव्हा बंगल्यावर विचारण्यात नाही आलं की तुम्हाला बोलून की तुम्ही हे केलं, हे चांगलं केलं, वाईट केलं, काय केलं. मग अशा प्रकारे जर होतं तरी पण मी मन मोठं करून नाही, असू दे ना, माझा पक्ष मोठा आहे आणि पक्षातल्या लोकांना खूप कामं आहेत, त्यांना वेळ नसेल म्हणून नाही बोलवलं. पण आज वाईट वाटतं आहे आज त्या गोष्टींची. कारण आज मी तुम्हाला सांगते, मला माझी जी शाखा मी आज 1997 साली विकत घेतली जागा
आणि ती बांधकाम करून ते शाखेचं लाईट बिल माझ्या नावावर आहे, त्याचे पेपर माझ्या नावावर आहे. त्या शाखेचं आज जर कोणतरी सांगत असेल की आम्ही मेहनत करून बांधली आहे, शिवसैनिकांनी मार खाल्ला आहे. अहो, मी पण शिवसैनिक होती, मी पण मार खाल्ला होता, मी पण सगळं केलेलं. पण आम्हाला त्या टायमाला तुम्ही शिवसेना म्हणून मला मदत केली, मला नाही संघटनेला मदत केली, म्हणून तुमची आभारी आहे मी. आणि पण तुम्ही जे मदत केली ना, ती आज जे बोलून दाखवताय ना, ह्याच्यामुळे तुमच्या लोकांची किती किंमत करावी हे कळतं आहे. आणि आज खरं बघताना शाखा ती वाचवली 2 वर्ष. जर सांगतायत ना, कोर्टात तर मी गेली नव्हती, पण सन 2000 साली महानगरपालिकेने शाखा तोडल्यानंतर 2002पर्यंत मी त्या उघड्या शाखेत, तोडलेल्या शाखेत बसून कार्य करत होती. तेव्हा मला कोणी विचारलं नाही, वरती छप्पर नाही, तुम्ही कसे बसताय? पण त्याच्यातच बसून लोकांची सेवा केली मी. आणि आजही मी सांगते की ही शाखा बांधली, शाखा बांधल्यानंतर शाखेत ही आजही शाखा शिवसैनिक आणि सामान्य लोकांसाठी आहे. माझं स्वतःचं मी कार्यालय नाही बांधलं आहे. लोक बांधताना आपण नगरसेवक झालो म्हणून कार्यालय बांधतात. मी एकच सांगते की शिवसेनेने मला भरभरून दिलं म्हणून मी शिवसेनेसाठी ही शाखा बांधली आहे. मी जिथे जाईन तिथे ती शिवसेनेची शाखा घेऊन जाईन आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं रात्री 2-2 वाजेपर्यंत बसून जर मी सेवा करते आणि त्या सेवेला तुम्हाला पण वाटत असेल, तुम्ही पण सहभाग घ्या, तुम्ही पण या माझ्याबरोबर, तुमची कामं करून घ्या. हे कामं सेवेसाठी हे कार्यालय आहे, त्या सेवेसाठी त्याचा उपयोग होणार आहे. तुम्ही शिंदे गट जॉईन केल्यानंतर, त्याच्यामध्ये गेल्यानंतर या शिवसेनेच्या शाखेला कुलूप ठोकण्यात आलं, त्याच्यावरूनही राजकारण केलं गेलं. तर नेमकं काय होतं त्या मागचं इतिहास वगैरे काय झालं? एका नेत्याने पण तुमच्यावर काही आरोप केले, त्याच्याबद्दल काय सांगाल? हेच ना, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की शाखा बांधली मी. शाखेचा म्हणजे शाखेत अधिकार माझाच आहे, मीच वापरते. राजूल पटेलची शाखा म्हणून ओळखली जाते आणि ती जर शाखा ओळखली जाते तर त्याच्याचा अधिकार माझा असल्यामुळे, त्याच्यात हक्क माझा असल्यामुळे मी जेव्हा गेली इथून तेव्हा मी ताळं मारून गेलेली चावी माझ्याजवळ आहे आणि ताळं चावी जे आहे ते कायद्याने माझी आहे, शाखा माझी आहे. शाखा मी जिथे, आणि ती शाखा सेवेसाठीच वापरणार आहे, सार्वजनिक लोकांसाठी वापरणार आहे. त्या शाखेत मी नुसती शाखा म्हणून वापरत नाही. माझ्या विभागातील कित्येक लोकांचे बारसे, साखरपुडे, त्यांचे काहीतरी कार्यक्रम असले, कोणाचे काय क्रिया असली तर त्यासाठी त्या शाखेचा वापर होतो आहे आणि ती शाखा तशीच वापरत राहणार आहे आम्ही. एवढंच सांगेन. आणि त्या राजकारणासाठी राजकारण करणारे खूप करतील. आता बघा कसं आहे, काल शिंदेसाहेब बोलले की रस्सी जल गई लेकिन बल नहीं गए, तशा प्रकारे. आणि आमच्या गुजरातीत म्हण आहे, साप गेले पण त्याच्या लिसोटे असतात ना, त्याच्या रेषा असतात ना, त्याच्यावर लाठी पिटत आहेत, बाकी काय नाही आहे. आणि तुम्हाला आज सांगते, मला ही शाखेचा विषय जेव्हा आला तेव्हा मी तिथे जातच नाही. पोलीसवाल्यांनी 2 दिवस झाले सांगितलं जाऊ नका, वाद नको म्हणून. मी कशाला वाद वाढवू, आणि लॉ अँड ऑर्डरमुळे मी नाही गेली. पण ते लोक येऊन तिथे 24 तासात तोडू, 15 मिनटात तोडू, आम्ही हे करू, आम्ही ते करू. शेवटी काल मी शिंदेसाहेबांना सांगितलं, आज सकाळी शिंदेसाहेबांचा 9:30 वाजता स्वतः फोन केला की तुम्ही जा आणि तिथे सिनियर साहेबांना भेटा आणि ते काम करून घ्या. याला म्हणतात राजनीती आणि याला म्हणतात नेता. त्या नेत्यांनी स्वतः आम्हाला भेटणं, आमच्याशी स्वतः बोलणं, हेच आमच्यासाठी खूप मोठेपणा आहे. थँक्यू. ताई, सोमवारी तुम्ही शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तुमच्या सुरक्षा व्यवस्थेत पण मोठी वाढ झाली आहे. तुम्हाला काही वेगळ्या प्रकारची इन्सिक्युरिटी आहे का? तुम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रश्न आहेत का? कोणाची धमकी वगैरे मिळाली आहे का? काय सांग? अजिबात नाही. मी कोणाच्या धमकीला पण घाबरत नाही आणि मला कोणाची भीती पण नाही आहे. खरं बघताना पोलिसांना असं वाटतं आहे लॉ अँड ऑर्डर, आणि त्यांना असं वाटतं आहे कुठेतरी कोणी त्रास करू नये. कोणी एखादा छोटासा, मला बोलताना मी पोलिसांना सांगितलं कशाला घाबरताय हो, मला काय नव्हतं. तेव्हा ते सांगतात ताई, कोणी छोटासा बाजून जाताना दगड जरी मारला तरी तो आमच्यासाठी त्रासदायक आहे आणि हे लॉ अँड ऑर्डर आहे, म्हणून आम्ही तुम्हाला ह्याच्या बाबतीत सुरक्षा देतो आहे आणि ही सुरक्षा थोडे दिवस राहणार, बाकी काय नाही आहे. मला सुरक्षेचं काही एवढं वाटत नाही आहे आणि गरज पण नाही आहे. त्याचं कारण असं आहे की आपण बलवान आहोत तर आपल्याला कोणाची गरज आहे. पण तरीही पोलिसांनी जे सुरक्षा दिली आहे, सरकारने जे मला सुरक्षा दिली आहे, त्याबद्दल सरकारचं आणि पोलिसांचं मी आभार मानते.
ताई 2017 नंतर मुंबई महानगरपालिका जी सर्वात मोठी महानगरपालिका आहे तिचे इलेक्शन्स झाले नाही आहेत, नगरसेवक निवडणूक झालेली नाही आहे, एवढे वर्ष ही केस पेंडिंग आहे कोर्टामध्ये. काल 28 जानेवारी रोजी सुद्धा जो निकाल आला तो पुढे ढकलण्यात आला, आता फेब्रुवारीमध्ये निकाल आहे. याबद्दल काय सांगाल? एवढी वर्ष महानगरपालिकेसारख्या महत्त्वाच्या निवडणुका लांबणीवर पडत आहेत 2017 याबद्दल तुम्ही काय मत द्याल? खरं बघताना सरकारने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सामान्य नगरसेवक हा सामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. एखादं ओळखपत्र आहे, एखादं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, कोणाला कुठेतरी SEOची सही लागते, नगरसेवकाची सही लागते, ह्याच्यासाठी नगरसेवकाची खूप गरज आहे. दुसरी गोष्ट, महानगरपालिकेचं जे संचालन आहे, जे लोक कार्य करतायत त्याच्यात पण नगरसेवक असल्यामुळे त्याच्यावर एक वचक असतं. आज वचक राहिलेला नाही आहे. अधिकारी वर्ग आपल्या मनाने काम करत आहेत. अधिकारी वर्गांना कोणाची भीती राहिलेली नाही आहे. आपल्याला मी सांगते, कचऱ्यापासून ते पाणीपर्यंत सगळ्या वस्तूंमध्ये महानगरपालिका आजच्या घडीला D ग्रेडमध्ये गेलेली आहे. पण कसं आहे की सरकारच्या मनात नाही आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायच्या. सरकारने, माझी विनंती एवढीच आहे की सरकारने लवकरात लवकर महानगरपालिका घ्याव्या. कोर्टाचे ऑर्डर आले, लवकरात लवकर ऑर्डर आली. कोर्टाचे ऑर्डर येत नाही तोपर्यंत सरकार पण विचार करू शकणार नाही. ऑर्डर आली तर लवकरात लवकर ते निवडणुका घ्यायला पाहिजे. धन्यवाद राजुलताई. या होत्या शिवसेनेमध्ये 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेल्या राजुलताई, तुम्हाला पुढील भविष्यासाठी आमच्याकडून सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. वसुधा दुमकसह कॅमेरामॅन प्रवीण मागाडेसह CN न्यूज मुंबई. 5 वर्षानंतर मी साहेबांना सांगितलं की साहेब, मी इलेक्शन लढू शकते पण मी लोकांची सेवा नाही करू शकणार. म्हणून मला इलेक्शन 5 वर्षानंतर मी संघटनेत काम करीन, पण मला हे 5 वर्षाची संधी द्या. पण मला ऐकण्यात नाही आलं आणि राजकारण करून मला तिकीट नाकारलं. तरी मी खुश होती. 2 दिवस जरा नाराज राहिली. नंतर मी माझ्या परीने खूप मेहनत केली आणि रात्रंदिवस मेहनत करून आमच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि खरोखर उमेदवार निवडून आला. त्याचं मला अभिमानच होता की माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आणला. पण आज त्यानंतर उमेदवार निवडून आल्यानंतर ज्या प्रकारची वागणूक आपल्याला पाहिजे, ज्या प्रकारे आपल्याला मान सन्मान पाहिजे ते मिळत नसेल तर आपण कुठे जायचं. म्हणून मी हा CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.